जय गजानन. तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहे, या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय अप्स अँड डाऊन येणार आहेत हे आपण बघणार आहोत टॅरोद्वारे आपण प्रिडिक्शन घेणार आहोत, गायडन्स घेणार आहोत की या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये काय अप्स अँड डाऊन असतील, काय घडामोडी घडतील ते. सो या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपापल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. तुम्ही पण घ्या, तोपर्यंत मी पण घेते. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ की जॉबवाल्यांसाठी हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहे. जॉबवाल्यांसाठी बेस्ट महिना आहे, फ्रुटफुल रिझल्ट मिळणार आहे. तुमची जीही मेहनत असेल, तुम्ही खूप मेहनत घेतली होती, खूप, याच्याने आता तुम्हाला स्टेबिलिटी मिळणार आहे, पॉझिटिव्हिटी मिळणार आहे. तुमचं म्हणजे ॲथोराईज होणार आहात तुम्ही या महिन्यामध्ये. तुमच्याकडे अशा काही ॲथॉरिटी असतील, डिवाइनली ब्लेस आहेत तुम्ही या महिन्यामध्ये. म्हणजे युनिव्हर्सची ब्लेसिंग, डिवाइनची ब्लेसिंग्स तुम्हाला असणार आहे. मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत. तुम्ही खूप शार्प आणि म्हणजे हुशार व्यक्ती आहात. तुम्हाला माहिती आहे की कुठल्या वेळेस कुठली प्लॅन वर्क करू शकतो, जॉबमध्ये किंवा कुठल्याही तुम्हाला मिळालेल्या कामामध्ये कुठल्या पद्धतीने काम करायचं आहे, कुठल्या पद्धतीने तुम्हाला यश मिळेल, कुठल्या पद्धतीने तुम्ही सक्सेस व्हाल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचा पुरेपूर उपयोग तुम्ही आता केलेला होता. जेही तुम्हाला वर्क मिळालेलं होतं त्याच्यात, जेही तुम्हाला प्रोजेक्ट मिळालेला होता त्याच्यामध्ये. अँड कीप इट अप. खूप छान पद्धतीने यश तुम्हाला मिळालेलं आहे आणि कॉन्स्टंट म्हणजे अशा काही गोष्टी घडायला लागतील जे तुमची अपेक्षा पण नसेल. छान छान सगळं होणार आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला. लक्झरियस सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत, ही पण गोष्ट तेवढीच खरी. सुपर डुपर लक्झरीचा महिना आहे हा तुमच्यासाठी, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. सो जर छान पद्धतीने सगळंच काही केलं, इगोला बाजूला ठेवा, सगळं काही छान होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. सो आता आपण बिझनेसवाल्यांसाठी बघून घेऊ की बिझनेससाठी हा महिना ॲक्च्युअलमध्ये बिलकुल चांगला नाही आहे. म्हणजे जे तुमचेच होते ते तुमच्या पाठीमध्ये खंजीर खुपसताय, अशी काही गोष्ट आहे. तुमचेच म्हणजे फॅमिलीमधले लोक असू शकतात, तुमच्या बिझनेसमध्ये तुमचे वर्कर्स असतील, डिच करतात काही लोक. असेही लोक असतात की जे आपली इन्फॉर्मेशन लीक करणं असेल, किंवा आपल्यापर्यंत काही चांगल्या गोष्टी न पोचू देणं असेल, किंवा आपल्याला नुकसान कसं होईल हे असे बघणारे लोक असतात. काही मित्र पण असे असतात जे गोड बोलून सगळं काही काढून घेतात, पण मात्र आपल्याच पाठीत खंजीर खूप असतात. अशी काही गोष्ट तुमच्यासोबत होणार आहे. प्रॉब्लेम तर होणारच आहे, तुम्हाला सतर्क राहायचं आहे. बिझनेसवाल्यांसाठी बिझनेसमध्ये तुम्हाला प्रत्येक पाऊल फुंकून फुंकून ठेवावं लागणार आहे. फुंकून इतक्या म्हणजे काही गोष्टी तुम्हाला विचारपूर्वक कराव्या लागणार आहेत की म्हणजे कुणावरच तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही, कुणावर बिलीव्ह करू शकत नाही. पूर्णपणे ब्लाइंडली बिलीव्ह कुणावरच ठेवायच्या नाहीयेत. म्हणजे तुमच्यासोबत तुम्हाला प्रॉब्लेम होईलच, ही तेवढीच शक्यता आहे. ब्लाइंडली विश्वास जर तुम्ही कुणावर ठेवला, आणि असे लोक हे करतील की छुपे वार असतात ना, जे समोर येत नाही पण मागून वार करतात, लपून छपून प्लॅनिंग फ्लर्टिंग करतात. अशा काही गोष्टी तुमच्या सोबत होणार आहेत. म्हणजे याच्यात काही तुमची डेथ वगैरे नाही होणार आहे ॲक्च्युअलमध्ये, पण तुमच्या बिझनेससाठी असेल तर बऱ्याचशा काही गोष्टी निगेटिव्ह होतील, निगेटिव्ह वेमध्ये जातील, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. सो याच्यासाठी तुम्हाला विचारपूर्वक काही गोष्टी करायच्या आहेत. आता आपण तुळ राशीच्या जातकांसाठी परिवारासाठी हा महिना कसा आहे हे बघणार आहोत. सो स्टेबिलिटीचा महिना आहे, पण सेम इगोमुळे काही गोष्टी चुकीच्या घडतील, इगोमुळे काही गोष्टी चुकीच्या घडू शकतात. आर्थिक परिस्थिती परिवाराची खूप चांगली असणार आहे, पण मग पॉझिटिव्ह असतील काही गोष्टी, पण मग तुमचा इगो जर खूप वाढला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी मग स्टेबिलिटी आहे, पॉझिटिव्हिटी आहे, ग्रोथ आहे. तुम्ही म्हणजे एक आर्मर सारखे या महिन्याला तुमच्या परिवाराला प्रोटेक्ट करणार आहात. जेही
परिवारासाठी आतापर्यंत प्लॅनिंग केलेल्या होत्या, जेही परिवारासाठी तुम्ही एफर्ट्स लावत होते त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी तर नक्कीच होणार आहात. पण मी जसं नेहमी सांगते की एक छोटीशी चुकी पण सगळं काही विस्कटून टाकतो. सेम तसंच जर तुम्ही इगो तुमच्यामध्ये आला तर रागीट तर तुम्ही आहातच, राग तर तुम्हाला थोडाफार येतच असेल, पण त्या रागामुळेच मग काही गोष्टी चुकीच्या होत आहेत आणि होत आलेल्या आहेत अगोदरपासून. तर सो त्यालाच तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. बाकी ओव्हरऑल गोष्टी तर चांगल्याच आहेत, नो प्रॉब्लेम. आता कपलसाठी बघून घेऊ. इमॅच्युअरपणे बिहेव तुमच्याकडनं होत आहे. इमॅच्युअरपणे तुमचे थॉट्स जे आहेत, तुमच्या माइंडमध्ये खूप चांगले चांगले थॉट्स येतात, पण तुम्ही त्या थॉट्सवर इम्प्लिमेंट करत नाही, त्या थॉट्सवर वर्क करत नाहीत. तुम्हाला नेहमीच तुमचं फ्रीडम जास्त महत्वाचं असतं. तुमच्या रिलेशनशिपपेक्षाही तुम्हाला तुमचं फ्रीडम खूप महत्वाचं आहे. त्या फ्रीडम पायी तुम्ही म्हणजे तुमचं पार्टनर असेल त्याला डिनाय करतात, त्याला इग्नोर करतात, त्याच्या मताला डिनाय करतात, त्याच्या इच्छा अपेक्षांना डिनाय करतात. कारण तुमचं फ्रीडम तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. इमॅच्युअरपणे प्रत्येक गोष्टीचा डिसिजन तुम्ही घेत आहात. तर इमॅच्युअरपणे डिसिजन घेऊन काही फायदाच होणार नाही ऍक्च्युअलमध्ये. इमॅच्युअरपणे जर डिसिजन घ्याल, असंच करत राहाल, तर मग तुमच्या रिलेशनमध्ये ताणतणाव वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे. सो व्यवस्थित राहा, स्टेबल राहण्याचा प्रयत्न करा. ऑब्स्टिकल्स येत असतील तुमच्या आयुष्यामध्ये, जर तुम्ही असंच बिहेव करत असाल तर तुम्हाला तुमचं फ्रीडम इतका प्यारा आहे की त्या फ्रीडमच्या पायी तुम्हाला कुठलीच गोष्ट दिसत नाही. ही पण गोष्ट तेवढीच खरी. बाकी तुम्ही पर्सन, तुमचं मन एकदम स्वच्छ आहे. तुम्ही किती काही वयाचे असाल, पण तुमचं मन एक कोमल मासूम मनाचे तुम्ही आहात. पण मग कसं होऊन जातं, सगळ्या काही गोष्टी छान आहेत, पण तुमची हे जे फ्रीडम मिळण्याची सवय आहे तुमच्यामध्ये, जो बालिशपणा आहे तुमच्यामध्ये, हाच कुठे ना कुठे तुम्हाला प्रॉब्लेम देऊन जातो. तर सो याच्यामुळे, आणि कसं असतं, यंगनेस जेव्हा असतं, विशेष जे यंग असतील ना, तर यंगनेस जेव्हा असतं ना, तेव्हा काही गोष्टी खूप म्हणजे मनाला लागून जातात. आपण पटकन कुणाला बोलून पडतो. आपला राग जसा नाकावर असतो असं आपण म्हणतो, ती सिच्युएशन थोडीशी तुमच्यासोबत होती. सो आता हेल्थसाठी जर विचार करायचा म्हटला तर हेल्थ बेस्ट आहे. सगळंच काही छान असणार आहे. म्हणजे लाख चाहे बुराया आयुष्यात चालू आहेत, लाख चाहे काही होत असेल, पण तुम्ही तुमच्या माइंडला खूप काम, कूल, स्टेबल ठेवलेलं आहे. तुमच्या आयुष्यात जसं तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी स्वीकारल्या आहेत, तसं निगेटिव्ह गोष्टी पण तुम्ही स्वीकारण्याचं तुमच्यामध्ये बळ आहे. ज्यांना कन्सीव्ह करायचा होता, बेबी कन्सीव्ह करायचं असेल, त्यांच्यासाठी फ्रुटफुल रिझल्ट आहे. कन्सीव्ह करू शकतात या महिन्यामध्ये. योग्य पद्धतीने ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता पण आहे. सगळं काही छान होईल आणि योग्य पद्धतीनेच सगळं काही होईल. जेही आता ट्रीटमेंट तुमची चेंज होत असेल किंवा झाली असेल सडनली, सो ती बेस्टच ठरणार आहे तुमच्यासाठी. ही पण गोष्ट तेवढीच खरी. आता ओव्हरऑल महिना बघायचा म्हटला तर ओव्हरऑल महिना हेच अप्स अँड डाऊन आहेत. कारण का आहेत? इमॅच्युअरपणे डिसिजन जर तुम्ही घ्याल, तर इमॅच्युअरपणे डिसिजन घेतल्यामुळे मग असं होणार आहे की प्रॉब्लेम्स येतील. डिवाइनली ब्लेस आहात तुम्ही खरं प्रकारे बघायचं म्हटलं तर. आणि जर तुम्हाला तुमचे वरिष्ठ असतील किंवा कोणी जर तुम्हाला अडवत असेल एखाद्या गोष्टीसाठी, जर ते तुम्हाला सांगत असतील की बाबा थांब किंवा हे करू नको, हे कर, तर ऐकून घ्या. तर तुमचे वरिष्ठ, तुमचे गुरुतुल्य कोणी असेल आणि त्यांनी जर तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या असतील, समजवल्या असतील, तुम्ही खूप हार्डली प्युअर पर्सन आहात, नो डाऊट. खूप चांगले आणि प्युअर सोल आहात. जर कुठलीही गोष्ट तुमच्या मनाची तुम्ही करायची, म्हणजे तुम्हाला जे वाटेल, जे फ्रीडमली राहावंसं वाटेल, ज्या काही गोष्टी तुम्हाला पटतायत तशा कराव्याशा वाटतील, असं जर होईल तर मग आगे काही पिचे किंवा ते काय म्हणतात ते तशी सिच्युएशन तर तुमची होणारच आहे. तुमचे वरिष्ठ तुम्हाला काही गोष्टी सांगतायत तर ते ऐकून घ्या, ते फॉलो करा. ते फॉलो केल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे, खूप मोठं यश मिळणार आहे, सगळ्याच काही गोष्टी छान होणार आहेत. सो जर गायडन्स आवडलं असेल, रिडिंग तुम्हाला रेझोनेट झाली असेल, तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.